विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इयत्ता तिसरीच्या बालभारतीच्या पुस्तकात 9वा पाठ आहे शेरात सव्वा शेर. शेरात सव्वा शेर या पाठामध्ये शेताची नासाडी करणाऱ्या उंदरांना मारण्यासाठी नाना काका यांनी एक युक्ती शोधलेली होती. त्यांचा प्रयोग यशस्वी झाला आणि त्या प्रयोगामध्ये सुरुवातीला 3-4 उंदीर मेले, परंतु दुसऱ्या दिवशी नाना काकांना एक वेगळाच अनुभव आला. तो कोणता अनुभव होता हे या पाठामध्ये दिलेला आहे. म्हणजे संकटावरती ज्यावेळी मात केली जाते आणि त्यामध्ये वरचढ ठरलं जातं त्यावेळी त्याला म्हटलं जातं शेरात सव्वा शेर. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं तुमच्या समोर एखादं संकट उभा केलं आणि त्यावेळी जर त्याच्यावरती यशस्वीपणे मात केली तर त्याला असं म्हटलं जातं शेरास सव्वा शेर. आणि त्या दृष्टीनंच हा धडा आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे. खूप छान असा मनोरंजक धडा आहे. पॉल रुमाव नाव लक्षात ठेवा. पॉल रुमाव हे या पाठाचे लेखक आहेत. शेरास सव्वा शेर. नाना काका घुंगूर काठी आपटत शेताच्या बांधावरून फिरत होते. घुंगूर काठी म्हणजे घुंगरं असणारी काठी, घुंगूर काठी. नाना काका शेताच्या बांधावरून फिरत होते. वाऱ्यावर डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते. जसं वारं येत होतं तसं शेतामधली पिकं डोलत होती आणि त्यात आनंदावत नाना काका सुद्धा डोलत डोलत चालले होते. निबर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक, सोन्यासारखं पिवळं असं भाताचं पीक. निबर म्हणजे आता मोठं झालेलं होतं, ते कापायला आलेलं होतं. त्यामुळे त्याची कापणी करणं, झोडणी करणं, मळणी करणं आणि मग कणगीत पडेल वर्षभराची बेगमी. बेगमी या शब्दाचा अर्थ आहे साठा. काय होईल तर ज्यावेळी या पिकाची कापणी केली जाईल, झोडणी केली जाईल, मळणी केली जाईल, त्यावेळी धान्याचा साठा तयार होईल, त्याला म्हणायचं बेगमी होईल असा विचार त्यांच्या मनात येत होता. आणि ते गाणं सुद्धा म्हणत होते. निसर्गाने करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली. ते गाणं म्हणत म्हणत पुढे निघाले होते. निसर्गाने करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली. आणि मग गाणं म्हणत म्हणत नाना काका माळावरच्या शेताजवळ थांबले. दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या. खरं तर पीक उभं असतं, लोंब्या आडव्या पडायला नको होत्या. लोंब्या या शब्दाचा अर्थ आहे जे धान्य आहे, धान्याचं पुढं ज्यावेळी कणीस असतं आणि कणसाच्या छोटा भाग असतो त्याला लोंब्या असं म्हटलं जातं. तर धान्याच्या लोंब्या अशा आडव्या पडलेल्या होत्या. शेताची नासाडी चालू होती. शेतावर उंदीर मामा कोपले होते. शेतावर काय कोपलेले होते? कोण कोपले होते? उंदीर मामा कोपले होते. कोपणे या शब्दाचा अर्थ काय आहे बघा. कोपणे म्हणजे रागावणे. लक्षात घ्या. कोप होणे म्हणजे रागावणे. शेतावर उंदीर मामा कोपले होते म्हणजे काय झालं होतं? शेतावर उंदीर मामा रागावले होते. म्हणजेच काय केलं होतं? उंदीर मामांनी नासाडी करायला सुरुवात केली होती. मग नाना काकांनी एक प्रयोग करायचं ठरवलं. त्यांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा खोल असा गोल आकाराचा खड्डा खणला. त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवलं आणि ते अर्ध्याधिक पाण्याने भरलं. नाना काकांनी काय केलं? एक मोठा गोल असा खड्डा खणला, त्या खड्ड्यात एक पिंप ठेवलं आणि ते अर्ध असं पाण्यानं भरलं. आणि त्या पिंपाच्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली आणि त्या पिंपाच्या तोंडावरती अशी एक फळी बसवली. पिंपावरच्या फळीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली. आणि नाना काकांनी काय केलं? ते जे फळीचं टोक आहे त्या टोकाला काय केलेली आहेत? अशी भजी ठेवलेली आहेत. बघा इथं तुम्हाला पिंप दिसतंय, ते पाण्यानं भरलंय आणि
पुढं फळी ठेवलेली आहे. पुढं काय झालं तर सर्वत्र सामसूम झाल्यावर उंदराची टोळी बाहेर पडली. रात्र झाली, अंधार झाला आणि उंदीर बाहेर पडले. तळलेल्या भज्यांच्या खमंग वासाने सर्वच उंदीर पिंपापाशी धावत आले आणि हे तळलेलं जे भजी होते त्याचा वास सुटलेला होता आणि त्या वासामुळं उंदीर धावतच आले. त्यांनी काय केलं तर पिंपावर ठेवलेल्या फळीच्या एका टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसली. घाईघाईनं 3-4 उंदीर पुढे धावले. घाईघाईनं 3-4 उंदीर पुढे पळत आले आणि त्यांच्या भाराने म्हणजे वजनानं मग 3-4 उंदीर पुढे पळत आल्यामुळं जी फळी होती ती फळी अशी कलली आणि सगळे उंदीर पाण्यात डबकन पडले. सारे उंदीर बुडून मरून गेले. सकाळी सकाळीच अधीरतेने नाना काका पिंपापाशी आले आणि सकाळी काय झालं मग नाना काका परत शेताकडे आले आणि त्यांनी बघितलं की उंदीर मरून पडलेले आहेत. आपली युक्ती सफल झाली. सफल होणे, यशस्वी होणे. आपली युक्ती सफल झालेली आहे हे नाना काकांनी पाहिलं आणि त्यामुळं पुन्हा संध्याकाळी काय केलं, परत त्यांनी थोडेसे भजी फळीवरती ठेवले आणि घरी गेले. मात्र त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नाना काका पिंपापाशी गेले. फळीवरची भजी फस्त केलेली होती. फळीवरची भजी खाऊन टाकलेली होती. पण पिंपामध्ये मात्र एकही उंदीर त्यांना दिसला नाही. त्यांना फारच आश्चर्य वाटले. हा काय प्रकार आहे हे बघायचं त्यांनी ठरवलं आणि नाना काका मग रात्रीच्या वेळी अंधार पडायच्या सुमारास परत एकदा त्यांनी त्या फळीवरती खमंग अशी वास सुटलेली भजी फळीच्या टोकाशी ठेवली आणि झाडाच्या आडोशाला लपून बसले. रात्र चांदणी होती. नीरव शांतता पसरली होती आणि उंदरांची फौज स्वारीवर निघाली. परत उंदीर त्या फळीजवळ आले. सर्वत्र भज्यांचा वास सुटला होता. मोठ्या अधीरतेने उंदीर पिंपापाशी जमले. आपसात काहीतरी कुजबुजले. त्याच्यापैकी 4-5 उंदीर पिंपाबाहेरच्या फळीच्या टोकावर बसले आणि एक उंदीर फळीवरून पुढे सरसावला. 4-5 उंदीर फळीच्या एका टोकाला बसले. त्याच्यामुळं पुढं गेलं तरी ती फळी हलली नाही आणि एक उंदीर फळीच्या टोकाला गेला आणि प्रत्येकानं काय केलं, एकेकानं करून तिथली सगळी भजी आणली. ती सगळी भजी त्या उंदरांनी कुरतडून मजेनं खाल्ली आणि पुढच्या मोहिमेवर कूच केले. शेरात सव्वाशेर भेटलेल्या त्या चतुर उंदीर मामाची युक्ती पाहून नाना काकांनी मात्र काय केलंय, आपल्या कपाळावर हात मारून घेतला. वाक्प्रचार आहे. कपाळावर हात मारून घेणे म्हणजे काय, निराश होणे. निराश होणे. कपाळावर हात मारून घेणे या शब्दाचा अर्थ आहे निराश होणे. आणि या पाठाचे लेखक आहेत पॉल रुमाव. काही शब्द आपल्याला दिलेले आहेत ते बघूया. निबर. निबर म्हणजे काय, जून. जून नव्हे, जून. जून म्हणजे काय, आता ते पीक काढायला आलेलं आहे. जून, निबर असे शब्द आहेत. काढणीस आलेले पीक त्याला म्हणायचं जून. बेगमी. बेगमी म्हणजे साठा. कोपणे. कोपणे म्हणजे रागावणे. तरफ. तरफ म्हणजे टेकू दिलेली लाकडी फळी. सामसूम होणे म्हणजे शांतता पसरणे. अधीर होणे. अधीर होणे म्हणजे उत्सुक होणे. फस्त करणे. फस्त करणे म्हणजे संपवणे. नीरव. नीरव या शब्दाचा अर्थ आहे कसलाही आवाज नसलेले शांत वातावरण. कुजबुजणे. कुजबुजणे म्हणजे हळू बोलणे. कूच करणे. कूच करणे म्हणजे निघणे. आणि कपाळावर हात मारणे म्हणजे काय, निराश होणे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या पाठामध्ये शेरात सव्वाशेर म्हणजे एखाद्याने केलेल्या गोष्टीवर कडी करणे किंवा वरचढ ठरणे अशा प्रकारचा हा सुंदर असा पाठ पाहायला मिळाला आणि शिकायलाही मिळालं की युक्तीनं एखाद्या कठीण प्रसंगावर मात कशी करता येते. जशी उंदरांनी 4-5 उंदीर मृत्यू पावले पण त्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र त्यांनी त्याच्यावरती एक चांगला उपाय शोधून काढला. अशाच प्रकारे
संकटावर आपण नेहमी मात करत राहिलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला एक स्वाध्यायामध्ये प्रश्न दिलेला आहे. शब्दांच्या सुरुवातीला अ लावून नवीन शब्द तयार करा. धीर, बघा शब्द होतो अधीर. अधीर म्हणजे काय? ज्याला धीर धरवत नाही त्याला म्हणायचं अधीर. शक्य, अशक्य. एखादी गोष्ट करणं शक्य आहे, एखादी गोष्ट करणं अशक्य आहे. स्वस्थ, अस्वस्थ. हा शब्द व्यवस्थित बघा. प्रकाशित, अप्रकाशित. विरुद्धार्थी शब्द हे एकमेकांचे. त्याचप्रमाणे आता लपलेले शब्द शोधा. बघा, नासाडी. नासाडी याच्यामध्ये कोणकोणते शब्द लपलेले आहेत तुम्हीच त्याचा विचार करा. बघा, साडी हा शब्द लपलेला आहे. त्यानंतर नाडी, नाडी हा शब्द लपलेला आहे. कपाळावर, कपाळावर याच्यात कोणकोणते शब्द लपलेले आहेत तर बघा, पाळा, भांड्यांचा पाळा. वर, त्यानंतर कपावर. अशा पद्धतीनं हे लपलेले शब्द आपल्याला शोधून काढता येतील. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण म्हणजे अनेक या शब्दामध्ये अनेक शब्द लपलेले शोधून काढून आपली शब्दसंपत्ती आपल्याला वाढवता येईल. त्याचप्रमाणे काही वाक्प्रचार आहेत. म्हणजे अधीर होणे याचा अर्थ काय आणि त्याचं वाक्य कसं तयार करायचं हे देखील आपल्याला शिकून घेतलं पाहिजे. तुम्ही स्वतः याच्यावरती प्रयत्न करा. आपण स्वतंत्र एक व्हिडिओ तयार करणार आहोत. वाक्प्रचार, त्याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग. त्यावेळी आपण हे शिकणारच आहोत. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.